माहिती आहे का, माहेरचं भूत आणखी डोक्यावरनं उतरलेलं नाही आहे. इतकी झोप येते आहे ना मला की काय सांगू. म्हणजे सकाळची जी आता अर्जंटची कामं असतात ना, जसं स्वयंपाक, भांडी, कपडे, पोछा वगैरे लावणं, फक्त तेवढीच केली. एक्स्ट्राचं मला डस्टिंग करायचं आहे. इतकं डस्ट झालं आहे ना सर्वीकडे. त्यानंतर कपडे आवरायचे आहेत आणि काढले बरं का, कपाटातले सर्व कपडे खाली काढलेत. म्हटलं आता हे आवरते व्यवस्थित. पण इतका कंटाळा येत होता की काहीच करावंसं वाटत नव्हतं. पण व्हिडिओ तर म्हणजे एडिटिंग करणं गरजेचं होतं. सो आधी व्हिडिओ एडिटिंग केला, अपलोडिंगला ठेवला आणि अशी झोपली का मला म्हणजे 1:45 वाजता जाग आला डायरेक्टली. आणि माहिती आहे का, असं दचकून जाग आला की म्हटलं झालं आता, सायंकाळच झाली. म्हणजे होतं बघा असं झोपीत कधी कधी फील. असं वाटतं आपण इतकं झोपलो का, आता रात्र व्हायला आली. म्हणजे आज बरीचशी कामं करायची आहेत, पण खरंच खूप कंटाळा येतो आहे. बरं चला, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. हे कपडे बघा कालपासून इथेच आहेत. म्हणजे अशा कंडिशनमध्ये नव्हते, बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवले होते मी. कारण हे मला द्यायचे आहेत आता माझ्या फ्रेंडकडे. कारण काही ड्रेसेसला स्लीव्ज लावायचे आहेत, काही ड्रेसेस लूज होतात. तर ब्लाऊज जे आहेत रेडीमेड त्यांनाही स्लीव्ज लावायचे आहेत. आणि रेडीमेड असल्यावर तुम्हाला माहिती आहे खूप लूज होतात. सो त्यालाही जरा फिटिंग वगैरे व्यवस्थित करायची आहे. आणि बऱ्याच साडी पिको फॉलला द्यायची आहे. सो एवढ्या सर्व गोष्टी आहेत. सो आज सकाळपासून दोनदा हे ड्रेसेस घालून झालेत, काढून झालेत, घालून. एक्साइटमेंट बघा माझी, म्हणजे काढायचं घालायचं. सकाळपासून आधी हा टाइमपास केला, त्यानंतर कामं केलीत आणि त्यानंतर झोप घेतली. म्हणून हा सर्व पसारा पडून आहे. इकडचा जर दाखवला ना तुम्हाला तर तुम्हाला धक्काच बसेल. तोही दाखवते पण त्यानंतर. सो हे सर्व ड्रेस आता मी काय करते, पॅक करते आणि माझ्या मैत्रिणीकडे आधी देऊन येते. नाहीतर मग हे असेच पुन्हा पुन्हा ट्राय केल्या जातील आणि पुन्हा पुन्हा त्याचा पसारा जो आहे वाढवला जाईल. यावेळेची माझी दिवाळी अशी मस्त झाली ना की विचारू नका. म्हणजे दिवाळीच्या काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं मला हे गिफ्ट दिलं. आणि त्यानंतर आईकडे गेली तर आईनेसुद्धा तुम्ही बघितलेच. म्हणजे मी जवळपास यावेळेस 6 ड्रेस घेऊन आलेली आहे माहेरवरनं. एक जो मी साडीचा शिवला तो, एक मंगेशने गिफ्ट दिला, 3 माझ्या आईने घेतले, एक माझ्या मावशीने घेतला. साड्याही 3 झाल्यात. एक मी दिवाळीला घरी घेतली, 2 प्लेन साड्या घेऊन आले, एक रेडीमेड ब्लाऊज सोबत ती वगैरे. म्हणजे एवढी सर्व शॉपिंग जी आहे माझी यावर्षी झालेली आहे. म्हणजे इथेही आणि तिथेही माझी दिवाळी मस्त जोरात सेलिब्रेट झालेली आहे, भरपूर गिफ्टसहित. बरं चला, ते भरपूर गिफ्ट ना म्हणजे पाहायला मात्र आता चांगले नाही दिसत आहेत. खूपच जास्त पसारा झाला, म्हणून पटपट तो पसारा भरून आधी मैत्रिणीकडे देऊन येते. त्यानंतर बेडरूममधलं कबड आवरते. आणि सोबतच मी ना काही ज्वेलरीही आणली आणि ते तुम्हाला दाखवायलाच विसरले. सो ती ज्वेलरी नंतर दाखवते तुम्हाला. आणि झुडिओमधनं ही लिपस्टिक घेऊन आले बघा मी. इतका मस्त शेड आहे. शेड तर छान आहेच, पण इतक्या कमी किमतीत लिपस्टिकची क्वालिटी खूप छान आहे. सो ती लिपस्टिक पण शेअर करते तुमच्यासोबत. मग तुमच्या आजूबाजूला जर झुडिओ असेल ना तर तुम्ही ती घेऊ शकता. इतकी छान क्वालिटी, इतकी स्मूथ आहे ना, खूप मस्त वाटतं. लिप्स अजिबात ड्राय होत नाहीत किंवा ती लिपस्टिक पण अशी मेसी वगैरे होत नाही. खूप छान क्वालिटी आहे. सो करते हे सर्व शेअर, पण त्याआधी हा पसारा आवरते चला. आणि हो, मला चकल्या पण करायच्या आहेत. दिवाळीच्या चकल्या बनवायच्या बाकीच आहेत माझ्या. आणि आज मी पिऊला प्रॉमिस केलं तसं का तू येईस तोवर चकल्या बनवून रेडी होतील. सो पाहते, हे आवरता जर वेळ मिळाला तर चकल्याही बनवते. भरपूर वेळ झालेला आहे. शॉपिंग करताना खरं तर खूप छान वाटतं, पण आवरताना नाकी नऊ येतं. आणि आता तर मला असा प्रश्न पडला आहे की आता हे एवढे सर्व कपडे ठेवू कुठे? कारण माझ्या कबर्डमध्ये आता खरं तर जागा नाही. आणि जे लाकडाचे कबर्ड आहेत मोठे मोठे 2, पण त्यामध्ये डेली यूजचे कपडे, ब्लँकेट्स काय भरलेलं आहे मी. ह्या ड्रेसच्या ना शोल्डर खाली उतरतात. सो स्लीव्ज काढून पुन्हा लावायचे आहेत. आणि असं एक्स्ट्राचं काम असलं की ऑब्वियसली समोरचे पैसे जास्त घेते. ते थोडेसे पैसे वाचवण्यासाठीचा माझा हा प्रयत्न चाललेला. सर्व ड्रेसेस मैत्रिणीकडे देऊन आले. आता हे सर्व पसारा आवरते. सोबतच तुम्हाला दाखवते बघा. बेडरूममध्ये सुद्धा मी हा एवढा सर्व पसारा जो आहे काढून ठेवलेला आहे. हा सर्व मला आवरायचा आहे. आणि तो पसारा काढून मस्त ब्लँकेट घेऊन झोपले मी. आता अशी कंडिशन झालेली माझी का कुठनं सुरुवात करू आणि कशी करू. पण त्याआधी हे सेट वगैरे जे मी घेऊन आलेले आहे ते मला ठेवून द्यायचे आहेत, ते शेअर करते तुमच्यासोबत. आणि मग ते जागच्या जागी ठेवून देते. सो ज्वेलरीमध्ये बघा, मी एक सर्वात आधी तर एक क्लचर घेतला माझ्या साडीवर मॅच होईल असा. त्यानंतर
हा चंद्रकोर सेट घेतला. खूप सुंदर आहे. भरपूर दिवसाचा मला हवा होता. एक सुंदर अशी नथ घेतली आणि त्यानंतर हा एक अतिशय सुंदर असा एडीचा सेट घेतला, नेकलेस सेट. सर्व सेट मी जवळून दाखवते तुम्हाला. त्याआधी प्राईस सांगते बघा. हा जो सेट आहे एडीचा, हा जवळपास किती 1200 समथिंगला पडला, 1120ला पडला मला. आणि जो चंद्रकोर नेकलेस आहे ना, तो 400 450च्या दरम्यान पडला. आणि जी नथ आहे स्पेशली ती मला फक्त 60ला पडली. आणि तसं तुम्ही ऑनलाईन घ्यायला जाल ना तर 200 250 300 असं जे आहे तिची प्राईज आहे. मिशोवर सुद्धा ती नथ खूप महाग मिळते. म्हणून मी घ्यायची भरपूर दिवसापासून होती, पण माझ्या डोक्यात होतं की ठीक आहे, आपण आधी शॉपमध्ये जाऊन चौकशी करूयात कितीला आहे काय आहेत. जर दुकानात महागात पडली तर मग आपण ऑनलाईन बोलवूयात. पण तिथे मला फार स्वस्तात पडली, सो मी घेऊन आले. माझ्याकडे होती एक मोत्याची नथ, पण काय आहे ती अशी प्रेस करायची नव्हती आणि मला प्रेस करायची हवी होती आणि ती डिझाईन पण फार जुनी होती. सो याची डिझाईन काहीशी अशी आहे आणि खूप मस्त, खूप सुंदर दिसते. जवळून दाखवते मी तुम्हाला. सो अशी झाली बघा माझी दागिन्यांची खरेदी. खरं तर काहीच गरजेचं नव्हतं, पण म्हणजे तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल, मला नटायला थटायला भरपूर आवडतं. छान छान ज्वेलरी वेअर करायला आवडते. माझ्याकडे भरपूर आहे देखील. पण असं असतं ना, कधीतरी लग्नकार्य आहे, काही स्पेशल ओकेजन आहे, मग आपल्याला स्पेशल ज्वेलरी हवी असते. ट्रेडिशनल मेकअप करायचा असला तर अशा प्रकारे चंद्रकोर जी ज्वेलरी असते ती फार उठून दिसते. सो भरपूर दिवसाची इच्छा होती माझी ही चंद्रकोर ज्वेलरी घ्यायची. आणि होतं कसं, लग्न कार्य मग अचानक येतात, अचानक कार्यक्रम ठरतात आणि मग आपल्याला वेळेवर खूप धावपळ करावी लागते. म्हणून जे आहे मी म्हटलं वेळेवर धावपळ नको, म्हणून आत्ता वेळ आहे आपल्याकडे तर घेऊन घेऊयात. त्यानंतर मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ही लिपस्टिक आणि ही मी झुडिओमधनं घेऊन आलेली आहे. आणि हिच्यासोबत मी एक सँडलही घेऊन आली, पण ती चुकून विसरून आईकडेच राहिली. सो जेव्हा केव्हा माझ्यापर्यंत पोहोचेल तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. पण त्याआधी ही लिपस्टिक बघा. हिचा शेड आहे क्रीम स्टाईल आयकॉन B1 आणि खूप गोड शेड आहे. आणि सर्वात म्हणजे आवडलेली गोष्ट मला हिची अगदी स्मूथ ॲप्लिकेशन आहे. म्हणजे जसं काही आपण मक्खन लावत आहे ना असं फील होतं. खूप आवडली. नाही तर मला ना म्हणजे अशा लिपस्टिक सहसा आवडत नाहीत. मी लिक्विड लिपस्टिकच यूज करत असते. आणि हिची प्राईस फार रिझनेबल आहे. फक्त 150 रुपयाला ही पडलेली आहे मला. सो चला मग, अशी होती माझी आजची शॉपिंग. आता पटपट कामाला लागते. खरं तर आता डस्टिंग बिस्टिंग करायचं काही माझ्या मनात नव्हतं. खरं तर मला आता बनवायच्या होत्या चकल्या. पण झालं काय, मैत्रिणीचा फोन आला आणि मग फोनवर बोलता बोलता म्हटलं चकल्या बनवायला गेलं आणि काही कमी जास्त झालं की झालं, मग बिघडल्या आपल्या चकल्या. म्हणून म्हटलं चला, फोनवर बोलणंही होईल आणि आपले डस्टिंगही होईल. सो इथे माझी डस्टिंग करून झाली सर्व. त्यानंतर मी आले बेडरूममध्ये. बेडरूममध्ये सुद्धा दोन्ही कबड आवरले मी. दोन्ही कबडमधला सर्व पसारा म्हणजे एक एक कप्पा बाहेर काढला, एक एक कप्पा रचत गेले. दोन्ही कबडमध्ये 3-3 कप्पे आहेत. ते सर्व कपड्यांच्या घड्या घालण्यापासून तर बुक आवरण्यापासून सर्व 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 अगदी व्यवस्थित केलं. त्यानंतर हा एवढा सर्व क्लटर जो आहे तो मला फेकायचा होता. म्हणजे बघा ना, आता दिवाळीची क्लिनिंग केली तेव्हा किती साऱ्या गोष्टी फेकल्या, पण तेव्हा काहीतरी अशा म्हणजे राहून गेल्या असतील की नाही राहू दे, ह्या कामात येतील, नंतर यूज होतील, असं तसं करता करता. पण आज फायनली म्हटलं नाही, घरात कचराच नको. दोन्ही कबड अशी डच्च भरलीत ना की त्यात काही ठेवायलाही आता जागा नाही. म्हणून बऱ्याचशा गोष्टी काढून फेकल्यात. माझ्या तर काही अशा कुर्तीज आहेत की त्यांचे कलर गेले, ते जागोजागी उसळलेत. म्हणजे आता अल्टर करून आणून किंवा त्यावर शिलाई मारून आणूनही फायदा नाही. पण तरी ते माझ्याच्याने फेकवत नव्हते. पण आज ना मनावर पक्का दगड ठेवला. म्हटलं नाही, आता हे सर्वच्या सर्व कुर्तीज ज्या मी यूज करू शकत नाही, प्रयत्न करूनही, ते आता कबडमध्ये ठेवून त्यांचा लोप करून काही फायदा नाही. सो त्यासुद्धा बाहेर टाकल्यात. मुलांचे बुक्स वगैरे म्हणजे त्यांना तशी सवय लावलेली मी का दररोज स्वतःचे बुक्स वगैरे चेक करत जा किंवा व्यवस्थित ठेवत जा. पण सकाळी सकाळी इतकी घाई गडबड असते ना आणि बऱ्याचदा रात्री लवकर झोपल्यामुळे बॅग भरणं होत नाही. अशा वेळेस मग मुलं सकाळी बॅग भरतात आणि तेव्हा तर त्यांना हे व्यवस्थित ठेवायला वेळ नसतो. सो सर्व पसारा करून जातात. बरं चला, दोन्ही कबड अगदी आमच्या सोयीनुसार सर्व वस्तू जागेवर मुलांना आणि मुलांच्या पप्पांना मिळतील अशा प्रकारे जे आहेत मी अरेंज केल्यात. आणि त्यानंतर असं काहीसं दिसतंय माझं कबड.
बरं चला, आत्ता वेळ आलेली आहे हे सर्व डिक्लटर करायची. पट्टपट जे आहे म्हटलं भरते आणि खाली नेऊन जाळून टाकते, कारण त्यात अशी एकही वस्तू नाही का ती इतरांच्या कामात येईल किंवा कोणाला देता येईल म्हणून. पण त्यात मला हे जे माझे टॉप आहे ते एक चांगल्या कंडिशनमध्ये सापडलं आणि त्यामुळे ना मग मी इतरही टॉप पुन्हा पुन्हा चेक करायला लागले की आहेत का काही चान्सेस, मी वेअर करू शकते का. असंच असतं ना आपल्या बायकांचं, जीवाचं काहीच सुटत नाही. ते कितीही का खराब झालेलं असू देत ना, पण आपला जीव प्रत्येक गोष्टीत अडकून असतो आणि आपली जर ती वस्तू असेल तर मग गोष्टच वेगळी. सो हे 3-4 टॉप आहेत माझे. हे ग्रीन जरा बऱ्या कंडिशनमध्ये असल्यामुळे ठेवून दिलं आणि बाकीचं म्हटलं नाही, आत्ता डिक्लटर केल्याशिवाय काही जमणार नाही. बघा, जुनं जाईल तेव्हाच नव्याला जागा मिळेल ना. चला, हो नाही करता करता फायनली जे आहे आज मी चकल्या बनवायचं फिक्स केलेलं आहे. माहीत आहे मला दिवाळी येऊन गेली, पण माझ्या चकल्या बनवणं काही झाल्याच नाही. रिझन भरपूर होते, ते काही आता सांगत बसत नाही. पण चला, मस्त 1 किलो भाजणी दळून आणलेली आहे दिवाळीच्या 2 दिवसांपूर्वी. पण फायनली आज जे आहे मी चकल्या बनवणार आहे. आजही नसत्या बनवल्या, पण पिहूचं सतत चाललेलं आहे, मम्मा कधी चकल्या बनवते, कारण चकल्या म्हणजे मुलांचा आवडीचा विषय आणि तोच नेमका यावेळेस माझ्याच्याने बनवायचा राहिलेला. सो चला, आता मस्त चकल्या बनवते. कशी काय किती प्रमाण, कसं काय सर्व तुमच्यासोबत शेअर करते अगदी डिटेलमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही 1 किलोची भाजणी मी दळून आणलेली आहे. ही लाल वाटी दिसते ना तुम्हाला, जरा मोठ्या साईजची आहे. 1 किलो भाजणी म्हणजे ह्या 6 वाट्या भरतात, म्हणून 6च वाट्या पाणी इथे मी गरम व्हायला ठेवलेलं आहे. बघा, भाजणीचं सर्व पीठ व्यवस्थित गाळून घेतलं. त्यानंतर 6 वाट्या पीठ आहे की नाही, म्हणून एका वाटीला 3 चम्मच तेल अशी मी सायंत्रिक 18 चम्मच जे आहे इथे तेल कळकळीत गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत मसाले कोणते काय घेतलं चला ते पाहूयात. इथे बघा, मी मिठापासून सुरुवात करते. मीठ चवीनुसार. पोहे खायचा चम्मच असतो ना, त्याने 2 चम्मच ओवा घेतला, 1 वाटीभर तीळ घेतले, 2 चम्मच हळद, 2च चम्मच जे आहे धनेपूड घेतली आणि 3 चम्मच तिखट घेतलं. कारण आमच्या आरोहीची स्पेशल म्हणजे सांगणं होतं तसं, मम्मा जरा तिखट करशील हं. मी म्हटलं ठीक आहे बाई. सो हे सर्व मसाले मी पिठामध्ये मस्त एकजीव करून घेतलेत. तोपर्यंत माझं तेल इथे कळकळीत गरम झालं. सो ते पिठामध्ये टाकलं. आधी चम्मचने मिक्स केलं, त्यानंतर हाताने चोळून पिठाच्या प्रत्येक कणापर्यंत जाईल असं मिक्स केलं. तोपर्यंत पाणीसुद्धा कळकळीत गरम झालंच होतं. सो ते पाणी जे आहे या पिठामध्ये ओतलं आणि आता ना हे आपल्याला मस्त असं वाफवून घ्यायचं आहे. वाफवून घ्यायच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत. म्हणजे बरेच जण या कढईमध्ये पीठ टाकून थोड्या वेळ शिजवून नंतर गॅस बंद वगैरे करतात, पण मी हे असंच करते. बघा, या पिठामध्ये मी पाणी टाकलं, त्यावर घट्ट मस्त झाकण ठेवलं आणि 15 मिनटं हे मी असं साईडला ठेवणार आहे. 15 मिनटानंतर जे आहे हे पीठ आपल्याला मस्त हाताने मळून घ्यायचं आहे. इथे मला ना एक्स्ट्रा पाणी यूज करायचंही गरज पडलं नाही आणि थोडंफार करावं लागलंच तर मी गरम पाणीच जे आहे यूज करते. छान घट्टसर असा गोळा म्हणजे बनवून घेतला. जास्त घट्टसर गोळा बनला ना तर बघा चकल्या तुटतात आणि जास्त पातळ बनला की मग मस्त चकल्यांना काटे येत नाहीत. आणि काटेरी चकल्या हव्या असतील तर पीठ ना छान असं मीडियम जे आहे मळून घ्यायचं. त्यानंतर छान अशा चकल्या ज्या आहेत पाडून घ्यायच्या. चकल्या पाडतानाही साचा जो आहे ना जास्त वर धरायचा नाही, त्यानेसुद्धा चकल्या तुटतात किंवा शेप व्यवस्थित येत नाही. त्यानंतर तेल जे आहे मीडियम फ्लेमवर मस्त कडकडीत गरम करायचं आणि त्यात नंतर चकल्यासुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरच जे आहे छान अशा तळून घ्यायच्या. फ्लेम वाढवायची नाही. फ्लेम वाढवल्या की चकल्या बाहेरनं माहिती आहे का जळून येतात आणि आतनं कच्च्या राहतात आणि मग काही दिवसानंतर काय होतं, त्या चकल्या नरम पडतात. आणि लो फ्लेमवर केलं की चकल्या भरपूर तेल पितात. त्यामुळे मीडियम टू लो फ्लेम करायचं आणि छान अशा चकल्या ज्या आहेत तळून घ्यायच्या. सो इथे नाही हो म्हणता माझ्या 1 किलोच्या चकल्या बनवून तयार आहेत. मला माहीत आहे आता म्हणजे तुम्हाला इतकं परफेक्ट प्रमाण वगैरे सांगून हे करून काही फायदा नाही, कारण तुमच्या चकल्या बनवून झालेल्या आहेत. पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला कामात येतील किंवा उन्हाळ्यात वगैरे तुम्हाला करून खायला आवडत असतील सो तेव्हा बनवता येतील. चला, चकल्या बनवून झाल्यानंतर आता वेळ आलेली आहे स्वयंपाकाची. अशी म्हणजे पीठ मी कधीच भिजवून फ्रीजमध्ये ठेवत नाही बरं का. पण सकाळी आरोहीच्या पप्पांना अचानक अमरावतीला जावं लागलं. सो त्यांच्या पोळ्या करून फायदा नव्हता, म्हणून पीठ मी ठेवून दिलं होतं. बरं चला, आता पोळ्या करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय. टाटा.